न्यूज, आपल्या हक्काची बातमी। तळोदा नगरपालिकेत राजकीय रंग बदलणाऱ्या बहुरूपी कार्यकर्त्यांची चर्चा, निष्ठावंतांमध्ये नाराजी। तळोदा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शहरात 3 प्रमुख पक्ष निवडून आले आहेत: राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक तर भाजप शिवसेना युतीचे 11 नगरसेवक निवडून आले असून सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे। मात्र या आकडेमोडीपेक्षा सध्या शहरात वेगळीच आणि रंजक चर्चा रंगली आहे। ती म्हणजे नेमका कोण कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हेच कळेनासे झाले आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे ही बाब फक्त सत्ताधारी किंवा विरोधी पक्षापुरती मर्यादित नाही। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच इतर पक्षांचेही काही कार्यकर्ते असे आहेत की ते नेमके कोणत्या पक्षाशी निष्ठावंत आहेत हे ओळखणे कठीण झाले आहे। शहरात अशी चर्चा आहे की काही बहुरूपी कार्यकर्ते सकाळी एका पक्षाच्या नेत्याकडे हजेरी लावतात, दुपारी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात आणि रात्री तिसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे बसून चहापाणी घेत राजकीय चर्चा रंगवतात। सत्ता ज्या बाजूला झुकावही तिकडे, हेच जणू या कार्यकर्त्यांचे राजकीय तत्वज्ञान बनले आहे। आज राष्ट्रवादी, उद्या भाजप शिवसेना आणि परवा काँग्रेस किंवा उभाटा गट। परिस्थितीनुसार भूमिका, टोपी, झेंडे आणि घोषणा बदलताना हे कार्यकर्ते दिसतात अशी कुजबूज आहे। या सगळ्यामुळे वर्षानुवर्षे एका पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणारे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे बोलले जात आहे। आम्ही संघर्ष केला, प्रचार केला, पण आता सत्तेच्या जवळ असणाऱ्यांनाच सगळे महत्त्व मिळते, अशी भावना काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। एकूणच तळोदा शहरात सध्या राजकारणापेक्षा राजकीय रंग बदलण्याची कला अधिक चर्चेत असून कार्यकर्ता कोणाचा आणि पक्ष कोणता हा प्रश्न सामान्य नागरिकांनाही पडू लागला आहे। पुढील काळात हे बहुरूपी कार्यकर्ते कुठे स्थिरावतात आणि पक्षनेते त्यांच्यावर विश्वास ठेवतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।